सर्वांना नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलेनॉइड कॉईल कसे वाइंड करावे याबद्दल चर्चा करणार आहोत. ऑब्जेक्टिव्ह: या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल. 1. सोलेनॉइड कॉईल वाइंड करा. 2. विद्युत प्रवाहाचा चुंबकीय प्रभाव निश्चित करा. चला सोलेनॉइड कॉईलची चर्चा करूया. सोलेनॉइड हा एक प्रकारचा इलेक्ट्रोमॅग्नेट आहे जो वायरच्या हेलिकल कॉईलद्वारे तयार होतो, जो नियंत्रित चुंबकीय क्षेत्र निर्माण करतो. जेव्हा विद्युत प्रवाह त्यातून जातो तेव्हा कॉईल एकसमान चुंबकीय क्षेत्र तयार करू शकते. जेव्हा वीज त्यांच्यामधून जाते तेव्हा सर्व वायर कमकुवत चुंबकीय क्षेत्र तयार करतात. ही प्रॉपर्टी वाढवण्यासाठी आणि मजबूत चुंबकीय क्षेत्र तयार करण्यासाठी सोलेनॉइड कॉईलसाठी तारांना कॉईलमध्ये वाउंड केल्या जातात. कॉईलमध्ये इंड्युस्ड चुंबकीय क्षेत्राचे प्रमाण टर्नच्या संख्येवर आणि कॉईलमध्ये वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाच्या प्रमाणात अवलंबून असते. सोलेनॉइड कॉईल हा एक सामान्य विद्युत घटक आहे जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार करण्यासाठी कोअरभोवती घट्ट गुंडाळलेलं वायर वापरतं. सामान्यतः मऊ लोखंडाचा बनलेला असतो. सोलेनॉइड कॉईल्स हे एक अष्टपैलू साधन आहे जे उत्पादन मशीन, उपकरणे आणि विविध प्रकारच्या स्वयंचलित उपकरणांमध्ये आढळू शकते. सोलेनॉइड कॉईलचा मूळ उद्देश लिनियर मोशन पुरवण्यासाठी विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतरण करणे आहे. कॉपर वायर हा सर्वात सामान्य प्रकारचा वायर आहे जो सोलेनॉइड कॉईल बांधण्यासाठी वापरला जातो. इतर प्रकारचे वायर उपलब्ध आहेत, त्यापैकी कोणाचीही तांब्यासारखी कंडक्टिव्हिटी आणि लवचिकता नाही. सोलेनॉइड कॉईल कसे कार्य करते याचे येथे एक साधे स्पष्टीकरण आहे. वायर कॉईल. सोलेनॉइड कॉईल सामान्यतः लांब, पातळ वायरपासून बनलेली असते, जी अनेक लूप किंवा वळणांमध्ये वाऊंडच्या असतात. कॉईलला जितके जास्त वळण असेल तितके चुंबकीय क्षेत्र ते निर्माण करू शकते. विद्युत प्रवाह. जेव्हा वायर कॉईलमधून विद्युत प्रवाह वाहतो तेव्हा वायरमधील इलेक्ट्रॉन कॉईलवर लागू व्होल्टेजच्या प्रतिसादात हलू लागतात. इलेक्ट्रॉनची हालचाल कॉईलच्या अक्षांश अलाइन असलेल्या कॉईलभोवती एक चुंबकीय क्षेत्र तयार करते. चुंबकीय क्षेत्र. कॉईलमधून फिरणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र हे बार चुंबकाने निर्माण केलेल्या क्षेत्रासारखेच असते. कॉईलच्या एका टोकापासून फील्ड लाईन्स बाहेर येतात आणि दुसऱ्या टोकाला कॉईलमध्ये पुन्हा प्रवेश करण्यासाठी वळण घेतात. अट्रॅक्टिंग ऑब्जेक्ट्स. सोलेनॉइड कॉईलद्वारे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र लोह किंवा स्टीलसारख्या चुंबकीय पदार्थांपासून बनवलेल्या वस्तूंना आकर्षित करू शकते. हे आकर्षण उद्भवते कारण कॉईलमधील चुंबकीय क्षेत्र रेषा या सामग्रीमधील चुंबकीय डोमेनशी संपर्क साधतात, ज्यामुळे ते अलाइन करतात आणि एकंदर आकर्षक शक्ती तयार करतात. वापर. सोलेनॉइड कॉईल्स विविध ॲप्लिकेशन्समध्ये वापरल्या जातात. उदाहरणार्थ, इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये चुंबकीय सामग्रीपासून बनवलेल्या कोरभोवती गुंडाळलेली सोलेनॉइड कॉईल जेव्हा त्यामधून विद्युत प्रवाह वाहतो तेव्हा एक मजबूत चुंबकीय क्षेत्र तयार करू शकते. हे इलेक्ट्रोमॅग्नेट क्रेन, दरवाजाचे कुलूप, MRI मशीन आणि बऱ्याच काही मध्ये वापरले जाऊ शकते. सोलेनॉइड कॉईलचा वापर व्हॉल्व्ह आणि रिलेमध्ये देखील केला जाऊ शकतो, ज्यामुळे द्रव किंवा विजेचा प्रवाह नियंत्रित केला जाऊ शकतो, जो ते निर्माण करतात त्या चुंबकीय शक्तींवर आधारित असतात. स्टेप 1. खाली सूचीबद्ध केल्याप्रमाणे साधने आणि साहित्य व्यवस्थित करा. 1. 22 SWG 1 किलोग्रॅमसह सुपर इनॅमल्ड कॉपर वायर. 2. गोलाकार प्रकारचे प्लास्टिक बॉबिन 1. 3. हँड ड्रिलिंग मशीन 1. 4. 3 mm ड्रिल बिट 1. 5. कायमस्वरूपी चुंबकाचे तुकडे आवश्यक. 6. बॅटरी 12 व्होल्ट. 7. इलेक्ट्रिशियन चाकू 1. 8. मल्टीमीटर 1.
स्टेप 2. बॉबिनच्या बाजूला 3 मिलीमीटरसाठी 2 छिद्र करा. स्टेप 3. तांब्याच्या तारेने बॉबिन गुंडाळण्यास सुरुवात करा. स्टेप 4. कॉईल सर्व बॉबिनवर समान रीतीने गुंडाळा. स्टेप 5. 200 वळणांवर वायर दुमडून आणि पहिल्या ड्रिल केलेल्या छिद्रात टाकून टॅप करा. स्टेप 6. 400 टर्नवर पुन्हा वळा आणि दुसऱ्या छिद्रावर टॅप करा. स्टेप 7. 600 वळणानंतर गुंडाळणे थांबवा आणि वायर कट करा. स्टेप 8. तारांच्या टोकाला आणि टॅपिंगवर 1 इंचासाठी इन्सुलेशन काढा. स्टेप 9. मल्टीमीटर घ्या आणि ते कंटिन्युटी मोडमध्ये सेट करा. नंतर कॉईलच्या शेवटी प्रोब ठेवून कॉईलची चाचणी घ्या. सोलेनॉइडमधील विद्युत प्रवाहाच्या परिणामाची चर्चा करूया. चुंबकीय गुणधर्म असलेले कण जसे की पिन, लोखंडाचे तुकडे आणि लहान चुंबकीय तुकडे सोलेनॉइड कॉईल भोवती पसरवा. 12 व्होल्ट बॅटरीचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल्स सोलेनॉइड कॉईलच्या पहिल्या 2 टर्मिनल्सशी जोडा जे 200 वळण घेते. कॉईलने आकर्षित केलेल्या कणांच्या हालचालींचे निरीक्षण करा. आता बॅटरी टर्मिनल्सना 400 वळणांसाठी कॉईलशी कनेक्ट करा आणि मजबूत चुंबकीय क्षेत्रामुळे कॉईलद्वारे कण अधिक जोरदारपणे आकर्षित होत असल्याचे निरीक्षण करा. आता 600 वळणांसाठी बॅटरी टर्मिनल्स कॉईलशी कनेक्ट करा आणि कॉईल 200 पेक्षा जास्त वळण घेत असलेल्या कणांचे निरीक्षण करा. त्यामुळे मोठ्या संख्येने वळणे एक मजबूत चुंबकीय क्षेत्र निर्माण करेल. सॉलेनॉइडमधील विद्युत प्रवाह नियंत्रित करून चुंबकीय क्षेत्र नियंत्रित करण्यासाठी तुम्ही बॅटरीऐवजी व्हेरिएबल DC पॉवर सप्लाय देखील वापरू शकता. मला आशा आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सॉलेनॉइड वाइंड करू शकता आणि कॉईलमध्ये विकसित चुंबकीय शक्ती तपासू शकता.